दरम्यान पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत। यावर लवकरच अंतिम निर्णय केंद्रीय कार्यकारिणी घेणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। तसंच मनसे सोबतच्या युतीबद्दल अजून तरी माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाऊ, राज्यसभेसाठी तुम्ही नावं दिल्लीला पाठवलेली आहे। त्यामध्ये पंकजा मुंडे असेल, नारायण राणे असेल, विनोद तावडे यांची नावं पाठवलेली आहे। त्याबद्दल काय सांगाल? अजून एकही नाव महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे केंद्राला गेलं नाही आहे। कपोल कल्पित बातम्या आहे। अजून कुठली यादी गेली नाही आहे। आमची चर्चा सुरू आहे। अजून वेळ आहे निवडणुकीला। 15 तारखेला फॉर्म भरायचा आहे। शेवटची तारीख 15 तारीख आहे। त्यामुळे कपोल कल्पित बातम्या सुरू आहे। पण लवकरच आमचं पार्लमेंटरी बोर्ड होईल आणि यातनं काही नावं जातील। पण शेवटी केंद्रीय नेतृत्व जे आम्हाला निर्णय करेल त्याची उमेदवारी फॉर्म आम्ही भरू। महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडे असेल, विनोद तावडे असेल, पक्ष देखील यांच्यासाठी खूप आग्रही आहे। नाही, पक्ष नाही, महाराष्ट्राचे सर्वच लोक आग्रही आहे। पंकजाताईसुद्धा त्या ठिकाणी त्यांना योग्य पद्धतीने पक्ष चांगल्या पद्धतीने पुढच्या काळात दिसेल आपल्याला की पंकजाताई आमच्या नेत्या आहेत। त्यांना योग्यच ठिकाणी त्या ठिकाणी पक्ष बसवेल। आताही त्या राष्ट्रीय मंत्री आहेत आणि त्यामुळे पंकजाताईबद्दल जाणीवपूर्वक काहीतरी मीडियाच्या माध्यमातून गैरसमज लोक करत राहतात। पण पंकजाताईला पक्ष योग्य पद्धतीने त्या नेत्या असल्यामुळं त्यांची दखल घेणारच आहे। टाइम्स नावाचा एक सर्वे आलेला आहे। त्यामध्ये मागच्या तुलनेने तुमच्या जागांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे। काय कारण वाटतं तुम्हाला? कशा प्रकारे बघता तुम्ही या सर्वेकडे? मला वाटतं की मोदीजींचं परवा जे लोकसभेत भाषण झालं आणि ज्या पद्धतीनं विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला, 24 ते 29च्या काळातला भारत कसा असेल हे मांडला आणि जगातली तिसरी आर्थिक महासत्ता भारत कशी बनेल हे लोकांसमोर मांडलं। मोदीजीची गॅरंटी लोकांना चालते आहे। 14 आणि 19मध्ये ज्या मोदीजींनी घोषणा केल्या होत्या, मॅन्युफॅक्चर दिला, जाहीरनामा दिला होता जनतेला मतं घेताना, त्या जाहीरनाम्यातलं एकूण एक बाब मोदीजींनी पूर्ण केली आहे आणि त्यामुळे मोदीजींच्या गॅरंटीवर जनता विश्वास ठेवेल। जसं जसं मोदीजींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसं तसं तुम्हाला सर्वे पुढे जाताना दिसेल। हा आत्ताचा सर्वे आहे। पुन्हा जेव्हा तुम्ही 1 महिन्यानी कराल तेव्हा अजून महाराष्ट्र पुढे गेला दिसेल। राज्यात मनसे आणि भाजपच्या युतीची खूप चर्चा सुरू आहे। आत्ताच्या डेटपर्यंत राज्याचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे कुठलाही असा प्रस्ताव नाही। केंद्रीय नेतृत्वाकडे असा प्रस्ताव नाही। ह्या कपोल कल्पित बातम्या आहे। पुढं काळ काय सांगेल मला माहिती नाही। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।